नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती कामाची चौकशी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विपिन साळे यांनी अंगात कोट घालून व बातम्या टाकून अभिनव आंदोलन केले। छत्रपती संभाजीनगर कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या कार्यालयासमोर वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विपिन बबनराव साळे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752I या महामार्गाच्या कामाची चौकशी करण्यात यावी यासाठी वारंवार विनंती करूनही चौकशी होत नसल्यामुळे कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयासमोर अंगात काळे कोट घालून व त्यावर बातम्या चिकटवून सोमवार रोजी सकाळी 10 वाजेपासून त्यांनी अभिनव आंदोलनास सुरुवात केली आहे। नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752I यातील लासू स्टेशन गंगापूर ते बेलगाव वैजापूर या हद्दीत हा महामार्ग कायम खड्डेयुक्त असतो। वारंवार विनंती करूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग या महामार्गाची जुजबी कामे करून जनतेची थट्टा करत असतो। कोट्यावधी रुपये खर्च करून काही दिवस रस्ते चांगले असतात आणि महिन्याच्या आत पुन्हा खड्डे पडतात। मागील 3 वर्षापासून या महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत, मात्र ते काम प्रत्यक्षात दिसत नाही। यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते विपिन साळे यांनी 17/2/2026 रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र त्या दिवशी संबंधित विभागाचे उप अभियंता वैजापूर यांच्या विनंतीनुसार त्यांनी आंदोलन स्थगित केले होते। मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग आजही या प्रकरणी झोपेत असल्याचे दिसून येत आहे। शासनाच्या निधीचा पर्यायाने जनतेच्या पैशाचा मोठा अपव्यय झालेला आहे। या विषयावर परिसरातील जनतेच्या भावना तीव्र आहेत। कोणत्याही क्षणी त्याचा उद्रेक होऊ शकतो म्हणून सामाजिक कार्यकर्ते विपिन साळे यांनी निवेदनाद्वारे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना लेखी मागणी केली होती की या नागपूर मुंबई NH 752I या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात 3 वर्षापासून झालेल्या खर्चाची प्रत्यक्ष झालेल्या कामाची तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी अभियंते आणि कंत्राटदारांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा 6/4/2026 रोजी क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर येथून काळे वस्त्र परिधान करून पहिले निवेदन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ठेवून तिथून पायी चालत जिल्हा न्यायालय, महावीर चौक, हॉटेल नंदनवन मार्गे कार्यालयासमोर येऊन अभिनव आणि अनोखे आंदोलन करण्यात येईल असे लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते विपिन साळे यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले होते। त्यानुसार सोमवारी सकाळी 10 वाजेपासून सामाजिक कार्यकर्ते विपिन बबनराव साळे हे सहकारी गोकुळ सोरासे यांच्या सोबत काळे कोट घालून त्यावर आतापर्यंतच्या प्रसिद्ध झालेल्या सर्व बातम्या त्यांनी कोटवर चिकटून अभिनय आंदोलन केले आहे। हे आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाचं कार्यकारी अभियंता कार्यालय। या कार्यालयाअंतर्गतच वैजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752I हा येतो, जो कोपरगाव तालुक्यातील पुंताम फाटा ते वैजापूर लासू स्टेशन ते संभाजीनगरमधील ES क्लबपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग आहे। मागील कित्येक वर्षापासून या रस्त्याची प्रचंड दुरावस्था आहे। दरवर्षी मार्च अखेरला या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली बिलं काढले जातात, दुरुस्तीचं कुठल्याही प्रकारचं काम होत नाही आणि साधारण या रस्त्यावर आजच्या स्थितीला 10,000 पेक्षा जास्त खड्डे पडलेले। या विषयाच्या अनुसरून आम्ही कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना अनेक वेळा पत्रव्यवहार केला, परंतु या कार्यालयाने आम्ही दिलेल्या पत्राची साधी दखलही आतापर्यंत घेतलेली नाही आणि तो जो रस्ता आहे या रस्त्यावरून रोज हजारो वाहनं जातात। या हजारो वाहनांना 10,000पेक्षा जास्त खड्ड्याचा सामना करावा लागतो। या छोटे काही जे खड्डे आहेत त्याच्यामध्ये मोटरसायकलचे अपघात होतात, मोटरसायकल अपघात खड्ड्यात आदळून मोटरसायकलून पडून काही लोक मृत्युमुखी पडले, काही जायबंदी झालेली आहे। परंतु राष्ट्रीय महामार्ग विभागाला या प्रश्नाकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही आणि आमच्या माहितीप्रमाणे मागच्या 4 वर्षामध्ये राष्ट्रीय महामार्ग विभाग वैजापूर यांनी या रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली साधारण 20 ते 22 कोटी रुपये आत्तापर्यंत त्याच्यावर खर्च केलेले, परंतु कधीही काम केल्यानंतर 30 दिवस, 25 दिवस, 30 दिवस, 35 दिवसापेक्षा जास्त दिवस त्या कामाचा दर्जा शिल्लक राहिलेला नाही। म्हणून आम्ही कार्यकारी अभियंत्यांना या विषयावर
निवेदन दिलेलं होतं आणि यावर त्यांनी काहीतरी निर्णय घ्यावा आणि मागच्या 3 वर्षात 4 वर्षात जे कामं झालेले या कामाची चौकशी करून दोषी कंत्राटदार असेल, दोषी कर्मचारी असेल, दोषी अधिकारी असतील यांच्यावर कारवाई करावी या संदर्भात आम्ही मागणी केली होती. परंतु मागच्या 3 महिन्यापासून आमचं निवेदनच कार्यकारी अभियंता यांनी वाचलेलं नाही आहे आणि आमचा विषयच त्यांनी समजून घेतलेला नाही आणि परस्पर हा विषय टोलाटोलीचं काम हे कार्यकारी अभियंता आणि उपविभाग अभियंता हे करत आहेत आणि सामान्य माणसाच्या जीवनाशी हे खेळत आहेत आणि जो त्रास सामान्य जनतेला आहे हा त्रासाचा एक कुठल्या परिस्थितीत विचार करत नाही. म्हणून जोपर्यंत संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि विभागाचे जे प्रमुख अधिकारी असतील यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून शासनाकडं वरिष्ठ अधिकाऱ्याकडं आम्ही आंदोलन करणार आहोत आणि हा आंदोलनाचा आजचा पहिला टप्पा आहे. आम्ही कार्यकारी अभियंत्याच्या आणि अधीक्षक अभियंता यांनी या संपूर्ण प्रकरणाकडं, संपूर्ण तक्रारीकडं 100% दुर्लक्ष केलं म्हणून आम्ही आज निषेध म्हणून आज हे काळं वस्त्र परिधान करून हे आंदोलन करत आहोत. यानंतर पुढील आंदोलनसुद्धा आम्ही तीव्र स्वरूपात करणार आहोत.